सिया गोयलने माध्यमांना मधलं बोट दाखवलं. या मधल्या बोटाचा अर्थ अतिशय वाईट असतो मित्रांनो. हे मधलं बोट ज्यावेळेस तुम्ही दाखवता, त्यावेळेस समोरचा व्यक्ती तुम्हाला मारू शकतो. तुम्हाला अक्षरशः बडवू पण शकतो. तुमच्यावरती केस पण टाकू शकतो. एवढ्या खालच्या पातळीचा हे बोट आहे आणि या बोटाचा वापर ज्यावेळेस तुम्ही करता, तुम्हाला मार तर पडणारच. लोकं तुम्हाला शिव्या देखील घालतील. कारण हा एवढ्या खालच्या पातळीचा हा शब्द आहे. मित्रांनो, खालच्याच्या खालच्या पातळीवरती जाऊन जर तुम्ही एखाद्याला बोलत असाल आणि तुम्हाला इशाऱ्यांमार्फत तो शब्द बोलायचा आहे, तर तुम्ही ह्या बोटाचा वापर करता. या बोटाला म्हणतात फक ऑफ आणि हे फक ऑफ होतं त्या मीडियासाठी. मित्रांनो, ते माध्यमातले आपले जे मित्र आहेत, त्या माध्यमांच्या मित्रांना अक्षरशः या मुलीने मधलं बोट दाखवलं. या फक ऑफ अशी शिवी या माध्यमांना दिली. मित्रांनो, प्रश्न इथं एक उपस्थित होतो, त्या माध्यमांसाठी हे फक ऑफ होतं का? का त्या माध्यमां जे पण आपले 140 कोटी देशवासीय पाहतात आहे, त्यांच्यासाठी हे मधलं बोट होतं का? का आजूबाजूचे ज्या पण लोकं तिला ओढत नेतात आहे, कुत्र्यासारखं ओढतात आहे आणि ज्या पण परिस्थिती तिच्यावरती उद्भवलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी करून, घडून, त्या सगळ्या गोष्टीचा तिला काहीही फरक पडत नाही, म्हणून तिने ते मधलं बोट दाखवलं का? हा प्रश्न देखील उपस्थित होतो. मित्रांनो, सियाचे वकील म्हणतात, की ती एक लहान मुलगी आहे आणि या लहान मुलीला मधलं बोट दाखवायला कळतं. 20 वर्षाच्या पोरीला हे कळतं, की मधलं बोट दाखवल्यावरती ही शिवी आहे आणि ही शिवी कुणाला तरी लागू शकते. सियाचे घरचे म्हणतात, की आमची मुलगी संस्कारी आहे. आम्हाला एक्स्पेक्टेशन नव्हतं. पोरगी तर डायरेक्टली माध्यमांना मधलं बोट दाखवतीये. मित्रांनो, ही मुलगी एक डेफिनेशन आहे, की बाबा रे, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. मित्रांनो, आई-वडिलांना पण अंधारातच ठेवलं असेल त्या पोरीने. त्या पण आई-वडिलांची काय चुकी आहे खरं बघितलं तर. त्या भावाची काय चुकी आहे? तो भाऊ हिच्यासाठी इकडे-तिकडे मरतोय आता, तडपतोय तिच्यासाठी वकील देतोय, काय-काय गोष्टी करतोय तो. त्या भावाची तरी काय चुकी आहे? त्यानं भावाला काय माहिती, त्या घरच्यांना काय माहिती, की या पोरीने अशा प्रकारच्या गोष्टी हिला पण माहिती आहेत. सगळं रान हाणून बसलेली आहे आणि अशा इशाऱ्यांमार्फत ती लोकांना शिव्या देतीये. काय तिच्या घरच्यांना तर माहिती असेल. परंतु यात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, किती आली ही हिंमत, किती हे शौर्यपणा, की आपण माध्यमांना मधलं बोट दाखवतोय. खालच्याच्या खालच्या पातळीवरती जाऊन माध्यमांना बोलतोय. त्या माध्यमांमार्फत 140 कोटी देशवासीय हे ते त्या पोरीला पाहतात आहे. मित्रांनो, हे बोट तिने हा इशारा केल्यावरती हा फोटो व्हायरल झाला, हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि पुन्हा एकदा त्या मुलीची चर्चा व्हायला लागली, की बाबा रे, ह्या पोरीमध्ये कसले गुण असू शकतात? मित्रांनो, तिचं कॅरेक्टर तर क्लीन नसणार आहे यामार्फत स्पष्ट होतंय, की बाबा रे, ती मधलं बोट दाखवतीये माध्यमांना. जे माध्यमांना मोठमोठे मंत्री घाबरतात, मोठमोठे ऑफिसर्स घाबरतात त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आणि त्या माध्यमांना ही मुलगी मधलं बोट दाखवते. विचार करा मित्रांनो, किती डेअरिंग असेल त्या पोरीमध्ये. एवढी डेअरिंग तर तुम्ही आम्ही आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांमध्ये पण नसेल. इव्हन एवढी डेअरिंग तर मित्रांनो, आमदार खासदारांमध्ये पण नसेल, की मीडियाला मधलं बोट दाखवल ती. आणि हे मधलं बोट त्या मुलीने त्या मीडियांना दाखवलं. त्या मीडियामार्फत सर्वसामान्य लोकांना दाखवलं आणि या सर्वसामान्य लोकांनी अक्षरशः सोशल मीडियावरती हे फोटोज ट्वीट केले. फोटोज Instagramमार्फत शेअर केले, की बाबा रे, ह्या पोरीला किती म्हणजे हिच्यामध्ये काय म्हणतात त्याला एक हे आहे, एक निगेटिव्हिटी आहे. किती वाईट ही जाऊ शकते, कुठल्या थराला ही जाऊ शकते, यांसारख्या गोष्टी लोकं बोलत आली. मित्रांनो, परंतु सर्वात मोठा प्रश्न इथं उपस्थित होतं. हे बोट तिने जे दाखवलेलं आहे, ते सर्वसामान्य लोकांसाठी होतं, की माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाही. माझ्या आजूबाजूला जे वातावरण आहे, त्याने तिला सेलिब्रिटीसारखं फील होत असेल का? की बाबा रे, मी एक सेलिब्रिटी झालेली आहे, मी मोठी झालेली आहे, असं जर तिला वाटत असेल आणि त्यामुळे ती अशा प्रकारचे इशारे करतात आहे. हे सगळे साइड इफेक्ट्स आहेत मित्रांनो. पाश्चात्य ज्या वेब सीरीज असतील, ज्या पण गोष्टी असतील, त्या सगळ्या गोष्टी पाहून यांसारखे माइंडसेट तयार होतात आहे. जर ती डार्क नेटवरती जाऊन सर्च करतीये, की पोराला कसं मारायचं, तर विचार करा मित्रांनो, ती कित्येक पाश्चात्य संस्कृतींमध्ये जाऊन, पाश्चात्य गोष्टींमध्ये जाऊन सगळ्या गोष्टी बघून तिच्या डोक्यावर तो परिणाम झालेला आहे आणि त्या गोष्टी तिने अडॉप्ट केलेल्या आहेत आणि ह्या अडॉप्ट केलेल्या गोष्टी ती मित्रांनो या माध्यमांसमोर दाखवती तर आहे. डायरेक्टली तिने मधलं बोट दाखवावं यामुळं मित्रांनो तुम्ही विचार करा, की ती कितीपर्यंत गेलेली असेल. परंतु महत्त्वाची बाब ह्याच्यामध्ये मित्रांनो, या सगळ्या गोष्टी, हिचं सगळं कॅरेक्टर या सगळं आपल्याला दिसून येतंय. पण त्या पोराची काय चुकी होती हे आजही सगळ्या लोकांना वाटतं. समाजामध्ये आपल्या हळहळ व्यक्त होती हो. आजही लोकं
त्या पोराचा फोटो बघितल्यावरती, त्याची ती स्माईल बघितल्यावरती पोरांना असं वाटतं, की बाबा रे, एवढं हे सुखातलं पोरगं, करोडो रुपयांचं प्रॉपर्टी या पोराकडे आहे. काही ह्याचा दोष नव्हता. मोठमोठे गाड्या, बंगले सगळ्या गोष्टी ह्याच्याकडं आणि यामध्ये मित्रांनो महत्त्वाची बाब म्हणजे प्रेम केलं त्या पोरानं. तो पोरगा तिला जिथं पाहिजे तिथं घेऊन जात होता. तिला डेटवरती नेत होता. तिला नाही ते प्रोव्हाईड त्याने केलं. गाड्या सजवल्या, सगळ्या गोष्टी केल्या. तिला सुखात ठेवायचा प्रयत्न करत होता आणि यामध्ये मित्रांनो त्याचा घातपात त्या पोरीने केला. मारून टाकलं, गडावरनं ढकलून दिलं. तिचं प्लॅनिंग एवढ्या मोठ्या लेव्हलचं होतं, की विचार करा मित्रांनो आजूबाजूला एकही प्रत्यक्षदर्शी तिथं नाहीये. म्हणून लिटरली पोलिस प्रयत्न करतात आहे, की ते सीन्स क्रिएट करून यांच्याकडनं तर स्टेटमेंट आलेलं आहे, की या सगळ्या गोष्टी केल्यात. परंतु तरी देखील तो गुन्हा सिद्ध करण्यासाठी पोलिसांची तळमळ चालू आहे. 4 ते 5 वेळा जाऊन गडावरती भेट दिली. तिथनं सीन क्रिएट केलं. डमी ढकलण्यात आले. या सगळ्या गोष्टी केल्या पोलिसांनी देखील. पोलिस फक्त विचार करतात आहे, की या सगळ्या गोष्टी कसं मॅच करता येईल आणि या गोष्टींमार्फत या मुलीवरती केस कशी दाखल करता येईल, हे सगळे गुन्हे त्या कोर्टामध्ये कसे सिद्ध करता येईल, या सगळ्या गोष्टींचा विचार पोलिस करतात आहे आणि पोलिस हिला शिक्षा देतील हे तर आम्हाला माहिती आहे. ही न्यायव्यवस्था शिक्षा दे कारण पुणे पोलिसांसमोर मोठमोठे गुंड झुकतात, त्यांच्या पाया पडतात. मित्रांनो, महत्त्वाची बाब म्हणजे या पोरीच्या मनामध्ये थोडा पण धाक नाहीये त्या पोलिसांसाठी. विचार करा मित्रांनो, मोठमोठे गुंड झुकताना आम्ही या पुणे पोलिसांसमोर बघितलेले आहेत. परंतु ही पोरगी पोलिसांचा धाक आपल्याला हिच्या मनामध्ये दिसत नाहीये. थोडं पण तिला भीती नाहीये पोलिसांची. सर्वसामान्य लोकं पोलिसांना घाबरतात. मोठमोठे गुंड पुणे पोलिसांना घाबरतात. त्यांच्यासमोर लोटांगण घालतात, पाया पडतात. गुन्हा केल्यावरती मान खाली घालून उभं राहतात. परंतु ही मुलगी बघा मित्रांनो, हिची काय मजाल आहे हिची अक्षरशः, की मधलं बोट दाखवते. नक्की मित्रांनो, हिच्या मधल्या बोटावरनं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.